नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी खूपच टेन्शनमध्ये असते आणि तिला राहून राहून सारखं मीनाक्षीचं बोलणं आठवत असतं की मीनाक्षी तिला सांगत असते की मी एक्झाम देऊन बाहेर आले ना तेव्हा त्या आश्रमातील मॅडम होत्या, मंजुषा मॅडमच होत्या. त्यांनी मला चॉकलेट दिलं, गाडीत बसवलं, ते मी खाल्लं आणि त्या मला कुठेतरी घेऊन गेला. त्याच होत्या ज्यांनी मला किडनॅप केलं. आता हे सगळं आठवून वल्लरी खूपच अस्वस्थ झालेली असते. तेव्हाच आता तिला स्वतःची प्रतिकृती दिसते आणि ती वल्लरीला म्हणायला लागते की मीनाक्षी जे बोलले त्याचा विचार करतेस का वल्लरी? तेव्हा वल्लरी आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागते. तेव्हा ती प्रतिकृती वल्लरीला म्हणते की हे बघ, कुठलाही विचार न करता डायरेक्ट कुठल्याही निर्णयावर पोहोचू नकोस. मंजुषाताई ह्या एक थोर समाजसेविका आहेत. समाजामध्ये त्यांना एक थोर समाजसेविका म्हणून पाहिलं जातं आणि त्यांच्याबद्दल हा असा विचार करणं खरंच योग्य वाटते का तुला? तेव्हा वल्लरी म्हणते की माहिती आहे मला, त्या एक थोर समाजसेविका आहेत, पण जर का समाजसेविकेच्या बुरख्याआड ह्या जर अशा विनाशघातक काम करत असतील ना तर त्यांना शिक्षा तर व्हायलाच हवी. आणि मीनाक्षीने त्यांचं नाव स्पष्टपणे घेतलंय, काहीतरी तथ्य असेलच ना त्यात. मीनाक्षी असंच का कुणाचं तरी नाव घेईल? तेव्हा वल्लरीची ती प्रतिकृती तिला म्हणते की अगं मीनाक्षी कुठल्या अवस्थेत होती तेव्हा तुला आठवतंय ना, कल्पना आहे ना त्या गोष्टीची. आणि तू जेव्हा मीनाक्षीला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलीस तेव्हा ती अर्धवट बेशुद्ध अवस्थेत होती, त्यामुळे त्यावेळी तिच्यासमोर जो चेहरा आला तोच तिच्या मनामध्ये कोरला गेला. असं नाही वाटत आहे का तुला? कारण आपण अशा अवस्थेत कुणाचा चेहरा पाहतो तो आपल्या मनावर कोरला जातो, हे तर माहिती आहे ना तुला. आणि नेमक्या त्याच वेळी मंजुषाताई पोलीस स्टेशनमध्ये तिच्या समोर आल्या, त्यामुळे तिला भास झाला की तिला मंजुषाताईंनीच किडनॅप केलं होतं. एकदा विचार कर, असं म्हणून ती प्रतिकृती तिथून गायब होते. तेव्हा आता वल्लरी खूपच हायपर झालेली असते आणि तिला काय करावं काही सुचत नसतं. तितक्यात आता तिथे श्वेता येते आणि ती वल्लरीला असं टेन्शनमध्ये बसलेलं बघून विचारायला लागते की वल्लरी काय झाले, असं का टेन्शनमध्ये बसली आहेस? तेव्हा वल्लरी श्वेताला सांगते की श्वेताताई, मीनाक्षीचा फोन आला होता. तेव्हा श्वेता खूप खुश होते आणि म्हणते की आला होता फोन, पोहोचली का नीट? तेव्हा वल्लरी श्वेताला सांगते की नाही, पण मीनाक्षीला आठवलं की तिला कोणी किडनॅप केलं होतं. तेव्हा श्वेता घाबरून विचारते की कुणी किडनॅप केलं होतं? तेव्हा वल्लरी श्वेताला सांगते की मीनाक्षी म्हणाली की तिला मंजुषाताईंनीच किडनॅप केलं होतं. हे ऐकून श्वेता खूप शॉक होते आणि वल्लरीला म्हणते की अगं तू काय बोलतेस? तेव्हा वल्लरी सांगते की हो, मला पण ऐकून धक्का बसला होता, पण मीनाक्षीने स्पष्ट मंजुषाताईंचं नाव घेतलं होतं. यावर श्वेता म्हणते की कसं शक्य आहे? मंजुषाताई हे किती मोठं नाव आहे, हे आपल्याला माहिती आहे ना? यावर वल्लरी म्हणते की हो माहिती आहे. तेव्हा श्वेता म्हणते की हे बघ, तिचं नाव आपण असं नाही घेऊ शकत, तिचं नाव खूप मोठं आहे, तिला समाजामध्ये रिस्पेक्ट आहे. आपण एक काम करू शकतो, आपण मिठूशी बोलून बघू शकतो, आपण तिला विचारू शकतो की तिला काही संशयास्पद आढळलं का तिथं. तेव्हा वल्लरी श्वेताला म्हणते की नाही मिठूताई नको, मिठूताईंना कळलं ना तर उगाच गडबड होईल, त्यामुळे मला असं वाटतंय की आपणच जाऊन आश्रमामध्ये जाऊन चेक करूया. यावर श्वेता म्हणते की अगं काय बोलतेस, आपण कसं जाणार आहोत तिकडे, आणि तिकडे जाऊन काय विचारायचं, कुणाला विचारायचं, कुणाला डाऊट आला तर काय? एकतर पहिली गोष्ट, जर मंजुषाताई ह्या सगळ्यात खरंच इन्वॉल्व असतील ना तर त्या तुझी चौकशी पूर्ण होऊच देणार नाहीत. तुला कळतंय का मी काय म्हणते ते? तेव्हा वल्लरी थोडीशी विचारात पडते. तर दुसरीकडे आपण पाहतो की हर्षित घरी आलेला असतो. तेव्हा तेजा त्याच्याकडे खूप रागाने बघत असते. तेव्हा हर्षित तेजाला आश्चर्याने विचारतो की तेजा काय झालं आहे? तेव्हा तेजा रागातच हर्षितला म्हणते की कुठे होतास तू? इतर वेळेस तुला एकदा दोनदा फोन केला तर तू लगेचच उचलतो. आता मी 7 ते 8 वेळा फोन केला, मात्र तू एकदाही कॉल उचलला नाही माझा. कुठे होतास? यावर हर्षित तेजाला म्हणतो की कामात बिझी होतं. एवढं काय? तेव्हा तेजा म्हणते की कोणासोबत? यावर हर्षित सांगतो की एक क्लायंट मीटिंग चालू होती. यावर तेजा विचारते की नॉर्थ इंडियन होती का क्लायंट? तेव्हा हर्षित तेजाकडे आश्चर्याने बघायला लागतो. तेव्हा तेजा रागातच हर्षितला म्हणते की हे बघ, तू माझ्यापासून काहीतरी लपवतोय आणि मला कळत नाही आहे हे असं समजू नकोस. तू काहीतरी वेगळं वागतोयस तू, आणि बोलताना मुळात माझ्या डोळ्यात डोळे घालून पण बोलत नाही आहेस तू. इतर वेळी तर असा वागत नाहीस ना तू. आणि मुळातच मला सांग की राईच्या तेलाचा वास का येतोय तुझ्या अंगाला? आणि म्हणते की थोडासा लेडीज परफ्यूमचा सुद्धा वास येतोय. आणि परत ती थोडासा विचार करत म्हणते की 1 मिनिट, तुझं अफेअर चालू आहे का नॉर्थ इंडियन मुलीसोबत? तेव्हा हर्षित तेजाला समजावत म्हणतो की हे बघ तेजा, तू जरा जास्त विचार करतेस. तेव्हा तेजा हर्षितवरती जोरात ओरडत म्हणते की तुझ्याकडून ही अपेक्षा
अपेक्षा नव्हती मला. अरे 1 महिना नाही झाला आपल्या लग्नाला आणि तू बाहेर जाऊन हे सगळं करतोयस, असं म्हणून तेजा खूप रडायला लागते. तेव्हा हर्षित तेजाला समजावत म्हणतो की हे बघ तेजा, तू जसा विचार करते तसं काहीच नाही आहे. तुला काय माहिती की माझ्या शर्टमधून राईच्या तेलाचा वास येतोय. तेव्हा आता तेजा म्हणते की हे महत्त्वाचं नाही आहे, आत्ता महत्त्वाचं आहे की तुझं बाहेर अफेअर चालू आहे आणि तुला नाही यायचं आहे माझ्यासोबत. तेव्हा हर्षित तेजाच्या तोंडावरती हात ठेवत म्हणतो की 2 मिनिटासाठी शांत बसशील का प्लीज. तेव्हा आता तेजा हर्षितकडे आश्चर्याने बघायला लागते. आता हर्षिताच्या बॅगमधून एक छोटासा बॉक्स काढतो आणि तेजाला देत म्हणतो की हे घ्यायला गेलो होतो मी. आता तेजा तो बॉक्स उघडून बघते तर त्या बॉक्समध्ये सुंदर अशा बांगड्या असतात. तेव्हा तेजा खूप शॉक होऊन हर्षितकडे बघायला लागते. तर हर्षित म्हणतो की हे घ्यायला गेलो होतो मी. त्या शॉपवाल्या माणसाने इतका उशीर लावला की मी खूप वैतागलो. मग तिथेच एका नॉर्थ इंडियन रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसलो आणि मी जेवण ऑर्डर केलं तर तिथल्या वेटरने जेवण आणताना चुकून त्याच्या हातून ती डिश माझ्या शर्टवर पडली आणि ती जी डिश होती ना ती राईच्या तेलापासून बनवली होती, म्हणूनच त्याचा वास येतोय. तेव्हा तेजा म्हणते की आणि लेडीज परफ्यूम. तेव्हा हर्षित सांगतो की हे बघ, हे गिफ्ट आणायच्या आधी मी विचार केला की तुला एक परफ्यूम गिफ्ट करू. तेव्हा मी जेव्हा शॉपमध्ये गेलो तेव्हा त्या माणसाने माझ्या शर्टवर टेस्टिंगसाठी इतके सारे परफ्यूम मारले तर आता माझ्या पूर्ण अंगावर वेगवेगळ्या लेडीज परफ्यूमचे सुगंध येत आहेत. असं आहे हे सगळं. आता तो तेजाला म्हणतो की काय तेजा, तुला असं वाटलं की माझं कुठेतरी अफेअर चालू आहे? असा विचारसुद्धा करू शकतेस का तू? जर असं असेल ना तर मी नाही थांबणार आहे, ते मी चाललो, असं म्हणून हर्षित तिथून जायला लागतो. तेव्हा तेजाला तिची चूक समजते आणि ती हर्षितला थांबवत म्हणते की हर्षित ऐक ना, सॉरी. अरे मी काय करू, तू तर माझे फोन पण नाही उचलले, मग मला असं सगळा डाऊट येत गेला. आणि ती हर्षितला परत सॉरी म्हणायला लागते आणि म्हणते की मी परत संशय नाही घेणार तुझ्यावर. आता हर्षित तेजाला म्हणतो की तुझ्या अंगाला कुठला वास येतोय माहिती आहे का? फिंगर चिप्सचा. तेव्हा आता तेजा खूप टेन्शनमध्ये येते. तेव्हा हर्षित तेजाला म्हणतो की फिंगर चिप्स खाऊन तू डायटिंग करणार आहेस का? तेव्हा तेजा हर्षितला म्हणते की आज नाही आहे माझं डायटिंग, उद्यापासून चालू आहे. तेव्हा हर्षित यावर हसायला लागतो. तर दुसरीकडे वल्लरीने श्वेताला काहीतरी सांगितलेलं असतं. हे ऐकून श्वेता खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की नाही नाही, मी कशी जाऊ तिकडे, आपण दुसरं काहीतरी करूया, प्लॅन बी असेलच ना काहीतरी, मी नाही जाऊ शकत, माझ्यावर संशय आला तर कुणाला. तेव्हा वल्लरी श्वेताला म्हणते की श्वेताताई, तुम्ही काय एवढं पॅनिक होत आहात, हे बघा जरा शांत व्हा, मी तुम्हाला इतकं अवघड काम करायला नाही सांगत आहे. मी तुम्हाला तिथे जाऊन कुणावर लक्ष ठेवा, काहीतरी शोधा असं नाही म्हणत आहे. तुम्ही फक्त तिथे जा आणि मीनाक्षीसोबतच्या ज्या 2 मुली आश्रमातून किडनॅप झाल्या होत्या त्या तिथे सुखरूप आहेत की नाही फक्त एवढंच बघायचं आहे बस. तेव्हा श्वेता टेन्शनमध्ये म्हणते की तुझ्यासाठी सोपं आहे ग ते, माझ्यासाठी सोपं नाही आहे ते, आणि हे सगळं कशाला शोधायचं आहे आपल्याला, नको ना प्लीज. तेव्हा वल्लरी श्वेताला म्हणते की काय बोलताय तुम्ही, आणि तुम्ही कधीपासून असं बोलायला लागला? त्या श्वेताताईंना मी नाही ओळखत. काल तर तुम्ही होता ना तिथे त्या टेम्पोमध्ये, जेव्हा मुली सापडल्या तेही बेशुद्ध अवस्थेत पाहिलं ना तुम्ही. पोलीस स्टेशनला सुद्धा असायला हवा होतात तुम्ही. त्या मुली किती टेन्शनमध्ये होत्या, काही सुधरत नव्हतं त्यांना. इतर मुलींना घ्यायला त्यांचे पालक आले होते. मीनाक्षीसाठी तिथे मी होते, पण त्या 2 अनाथ बिचाऱ्या मुली, त्यांना कोण येणार होतं ओ घ्यायला. नशिबाने मला आठवले की त्या मंजुषाताईंच्या आश्रमामधील मुली आहेत, म्हणूनच मी त्यांनाच बोलवून घेतलं. पण आता मीनाक्षी किडनॅपरचं नाव म्हणून मंजुषाताईंचे नाव घेते म्हटलं खूप टेन्शन येतं हो त्या 2 मुलींसाठी. श्वेताताई, मी मंजुषाताईंवर संशय नाही घेत आहे, पण तरीसुद्धा त्या 2 मुली आश्रमात पोहोचल्या की नाही, सुखरूप पोहोचल्या आहेत की नाही, एवढं तर आपण बघू शकतो ना. आणि ती श्वेताला रिक्वेस्ट करत म्हणते की प्लीज श्वेताताई मदत करा ना. तेव्हा श्वेतासुद्धा हे सगळं ऐकून लगेचच आता वल्लरीची मदत करायला तयार होते. तेव्हा वल्लरी खूप खुश होते आणि म्हणते की बरं, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तिथे जाऊन माझ्या किंवा मिठूताईंच्या मैत्रीण आहात ही गोष्ट कुणालाही कळू देऊ नका, कारण हे प्रकरण दिसतंय ना तेवढं सोपं नाही आहे आणि म्हणूनच आपल्याला या प्रकरणाच्या मुळाशी जायला हवं. तुम्हाला काय वाटतं यावर? आता श्वेता म्हणते की मला पटतंय तुला जे म्हणायचं आहे ते, आणि ती म्हणते की पण मी आता काही बोलले त्याच्यासाठी खरंच सॉरी, आणि मी तू जसं सांगशील ना तसं सगळं करीन. पण मला एक गोष्ट समजत नाही की त्या मुलींना मी कसं ओळखू, मी त्यांना कधीच नाही बघितलं. तेव्हा वल्लरी यावर तिच्या मोबाईलमधील त्या 2 मुलींचा फोटो श्वेताला दाखवत म्हणते की ह्या त्या 2 मुलींचा फोटो आहे आणि काहीतरी कारण हवं ना तिथे जायला. तेव्हा आता वल्लरी थोडीशी विचारात पडते. तर यानंतर आपण पाहतो की श्वेताने मस्त साडी वगैरे घातलेली असते. आता वल्लरी तिला चष्मा घालते आणि म्हणते की आता मस्त दिसतं एकदम, आता आपण तुमचं नाव बदलूया. आणि ती म्हणते की आदिती ठेवूया तुमचं नाव, आणि आता तुम्ही बाल कल्याण खात्यातल्या सरकारी नोकर आहात आणि समाजसेविका आहात. याने 3 गोष्टी होतील. एक म्हणजे तुम्हाला तिथे मुलींना डायरेक्टली भेटता येईल, दुसरं म्हणजे तुमच्यावर कुणीही संशय नाही घेणार, आणि तिसरं म्हणजे तुम्हाला तिथे कोणीही अडवणार नाही. ठीक आहे ना? तेव्हा आता श्वेता
म्हणते की बरं निघू मी आता. आता वल्लरी श्वेताला बॅग देत म्हणते की ही बॅग घ्या आणि तुम्ही जाताय तर प्लीज स्वतःची नीट काळजी घ्या. निवेदिता मॅडमने आपल्याला काय शिकवलं हे लक्षात आहे ना. तेव्हा श्वेता म्हणते की निवेदिता मॅडमने जे जे शिकवले ना ते सगळं लक्षात आहे माझ्या, मी तसंच करीन. असं म्हणून श्वेता तिथून आश्रमात जाण्यासाठी निघते. तर आता यानंतर आपण पाहतो की श्वेता आता आश्रमात आलेली असते. तेव्हाच आश्रमातील मॅडम आता श्वेताला विचारतात की कोण तुम्ही, मी तुम्हाला ओळखलं नाही. अहो नेहमी त्या गिरिजाताई येतात ना. तेव्हा श्वेता म्हणते की बरोबर आहे तुमचं, पण माझी या पोस्टवर आता नवीनच बदली झाली आणि इथे तुमच्या आश्रमात यायची सुद्धा माझी दुसरीच वेळ आहे. मागे त्या वकिलीनबाईचा सत्कार केला होता ना तुम्ही आश्रमात, त्या कार्यक्रमात सुद्धा मी आले होते, पण खूप माणसं होती, गर्दी होती, त्यामुळे आपली भेट नाही झाली. तेव्हा त्या मॅडम श्वेताला विचारतात की नाव काय सांगितलं तुम्ही. तेव्हा श्वेता सांगते की आदिती आणि परत म्हणते की मला ना थोडासा उशीर होतोय, तुम्ही मुलांना बोलवता का जरा, म्हणजे मला इन्स्पेक्शन करता येईल आणि लगेचच मला निघायचं आहे ना म्हणून. तेव्हा त्या मॅडम श्वेताला म्हणतात की थांबा जरा, मला गिरिजाताईंशी आधी बोलावं लागेल फोनवर, कारण मी तुम्हाला ओळखलं नाही ना आणि आमच्या मुलांचा प्रश्न आहे. तेव्हा हे ऐकून आता श्वेता खूप टेन्शनमध्ये येते. आता त्या मॅडम गिरिजाताईंना फोन करायला लागतात. तर इकडे श्वेता मात्र खूप घाबरलेली असते आणि हात जोडून म्हणायला लागते की देवा हात जोडते मी, पण प्लीज अशी परिस्थिती आणू नकोस माझ्यावर की मला इथून निघून जावं लागेल. त्या 2 मुलींसाठी करतो आहे आम्ही हे सगळं, त्यांच्याकडे पाहणार, त्यांच्या पाठीशी उभं राहणार कोणीच नाही आहे, तू तरी उभं राहा त्यांच्या पाठीशी प्लीज, असं म्हणून ती देवाकडे प्रार्थना करायला लागते. तर इकडे आता गिरिजा मॅडमचा फोन काही लागत नाही. तेव्हा त्या मॅडम म्हणतात की गिरिजा मॅडमचा फोन का लागत नाही, आणि परत या श्वेताजवळ जात तिला म्हणतात की ताई गिरिजाताईंचा फोन लागत नाही, बिझी असतील कदाचित, चला आम्ही तुमची भेट घालून देते मुलांशी. तेव्हा हे ऐकून श्वेता खूप खुश होते आणि देवाचा आभार मानायला लागते. तर आता यानंतर त्या मॅडम श्वेताला मुलांना भेटवायला घेऊन जातात आणि सर्व मुलांना श्वेताची ओळख करून देत म्हणतात की मुलांनो, या ताई आज तुम्हाला भेटायला आल्यात, त्या ताई प्रश्न विचारतील ना तुम्हाला, त्याची छान उत्तर द्या. श्वेता वल्लरीने तिला दाखवलेल्या त्या 2 मुलींचा फोटो तिच्या मोबाईलमध्ये बघायला लागते आणि आता त्या सर्व मुलांमध्ये त्या 2 मुलींना ती शोधायला लागते. आता श्वेता त्या मुलांना काही प्रश्न विचारायला लागते आणि प्रश्न विचारत असताना ती त्या दोन्ही मुलींना शोधत असते. तर इकडे आता वल्लरी श्वेताच्या फोनची वाट बघत असते आणि ती मनातच विचार करते की श्वेताताईंचा अजून फोन कसा काय आला नाही, सगळं ठीक असेल ना तिथे. तितक्यात आता श्वेता वल्लरीला फोन करते. तेव्हा वल्लरी घाबरून आता श्वेताला म्हणायला लागते की श्वेताताई सगळं ठीक आहे ना तिथे, काही झालं, सापडल्या का त्या 2 मुली. तेव्हा श्वेता वल्लरीला सांगते की अगं वल्लरी, तू ज्या 2 मुलींचा फोटो मला दाखवला होतास ना, त्या 2 मुली इथे कुठेच दिसत नाही आहेत, मी सगळीकडे शोधलं त्यांना, कुठेच नाही आहेत त्या मुली. तेव्हा हे ऐकून वल्लरी खूप शॉक होते. तेव्हा श्वेता तिला विचारते की आता काय करू मी. तितक्यात आता त्या मॅडम श्वेताला आवाज द्यायला लागतात. तेव्हा श्वेता लगेचच त्या मॅडमजवळ जाते. आता श्वेता वल्लरीचा फोन कट न करता तसा चालू ठेवते आणि त्या मॅडमला जाऊन विचारायला लागते की मी काय म्हणते मॅडम, मला एक विचारायचं होतं की अजून 2 मुली होत्या ना यांच्यासोबत, म्हणजे त्या वकिलीनबाईंचा सत्कार झाला ना त्या दिवशी ट्रेमधून शाल आणि श्रीफळ घेऊन आल्या होत्या, तेव्हा आता त्या दोन्ही मुली कुठे दिसत नाही आहेत. तेव्हा त्या मॅडम श्वेताला म्हणतात की गार्गी आणि हेतश्री ना, आणि म्हणतात की अहो परदेशातून एक जोडपं आलं होतं त्यांना दत्तक घ्यायला आणि त्यांना दत्तक घेतलं, त्या गेल्या. आता वल्लरीने हे सगळं ऐकलेलं असतं आणि ती खूप शॉक होते. तर इकडे आता श्वेतासुद्धा खूपच शॉक झालेली असते. तरीसुद्धा आता ती चेहऱ्यावरती काही न दाखवता त्या मॅडमला म्हणते की हो का, किती छान. आता तितक्यात वल्लरी श्वेताला मेसेज करून सांगते की मुलांचा खेळ बघा श्वेताताई आणि लगेच तिथून निघा. आता श्वेतासुद्धा थोडीशी घाबरलेली असते. तर इकडे वल्लरी खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि स्वतःशीच म्हणते की मंजुषाताईंनी जर पोलीस स्टेशनमधून मुलींना स्वतःच्या ताब्यात घेतलं तर मग आश्रमात परत नेऊन का नाही सोडलं, असं म्हणून ती खूप टेन्शनमध्ये येते. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की श्वेता वल्लरीला सांगत असते की अगं त्या आश्रमातून ज्या 2 मुली किडनॅप झाल्या होत्या ना, त्या 2 मुली पुन्हा आश्रमात पोहोचल्याच नाहीत. आणि ती परत मिठूला सांगते की वल्लरीला असा संशय आहे की या सगळ्यांच्या मागे कदाचित मंजुषा मॅडमच आहेत. आता हे ऐकून मिठू रागाने वल्लरी आणि श्वेताला म्हणते की अगं तुम्ही मंजुषाताईंवर संशय घेताय. आणि ती वल्लरीला म्हणते की हे बघ वल्लरी, आपली मैत्री वगैरे सगळं ठीक आहे, पण त्यांच्याबद्दल हे असं काही बोललेलं मी नाही ऐकून घेणारा, असं म्हणून मिठू रागातच तिथून निघून जाते. तर यानंतर श्वेता वल्लरीला म्हणत असते की वल्लरी, या मुलींना न्याय मिळवून द्यायचा आहे खरा आपल्याला, पण अगं स्वतःला न्याय मिळवून द्यायचा पण बघ ना जरा.
हे सगळं सक्सेसफुल झालं ना तर तुम्हाला आई बाबा होण्याचा आनंद मिळू शकतो. हेच तुमचं स्वप्न होतं ना, मग आता का उगाच नाकारते. तेव्हा हे ऐकून वल्लरी खूप इमोशनल होऊन श्वेताकडे बघायला लागते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.